आज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं गेल्या 10 दिवसापासून डॉक्टर राजेंद्र दाटे पाटील सर हे मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने या ठिकाणी उपोषणाला बसलेले होते। या उपोषणाला वेगवेगळे पक्ष, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गेल्या 10 दिवसामध्ये हजारोने या ठिकाणी येऊन पाठिंबा देत आहेत। परंतु 10 दिवसामध्ये प्रशासनाने आतापर्यंत दखल न घेतल्यामुळं मराठा समाजाच्या या मागण्यांसाठी ख्रिश्चन समाजाचे धर्मगुरू असतील, मुस्लिम समाजाचे धर्मगुरू असतील, विविध पक्षांचे प्रतिनिधी पदाधिकारी असतील, यांनी आजच्या या उपोषणाला पाठिंबा देत विभागीय आयुक्तांना जबाब दो या माध्यमातून विभागीय आयुक्त धडक मोर्चा त्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे। आणि हा मोर्चा येत असताना त्यांनी मागण्यांचं निवेदन, मराठा क्रांती मोर्चाच्या ज्या मागण्या आहेत, माननीय उपायुक्त मंजुषा मिस्कर मॅडम यांच्यासोबत त्यांनी त्या ठिकाणी एक मॅरेथॉन बैठक आणि त्यांना उत्तरं विचारले की गेल्या 10 दिवसापासून दाते पाटील साहेब त्या ठिकाणी उपोषणाला बसले, तुम्ही काय कारवाई केली? 7 मागण्यांच्या बाबतीत 3 मागण्या या डिव्हिजनल कमिशनरच्या लेवलच्या होत्या, या बाबतीत तुम्ही काय भूमिका घेतली? या अनुषंगाने प्रश्न विचारले असता त्या ठिकाणी मिस्कर मॅडमनी त्या 7 मागण्यांपैकी ज्या मागण्या त्यांच्या लेवलवरच्या आहेत, जसं हैदराबाद गॅजेटचा जो संभ्रम तयार झाला आहे, या संभ्रमाबाबतीमध्ये अत्यंत अभ्यासपूर्वक चर्चा त्या ठिकाणी मराठा क्रांती मोर्चा आणि या सर्व पक्षांच्या वतीनं, धर्मगुरूंच्या वतीनं करण्यात आली। त्या ठिकाणी त्यांना लेखी खुलासा मागण्यात आला आणि आता 2 घंट्यामध्ये त्या हैदराबाद गॅजेटचा जो संभ्रम आहे त्याचा लेखी खुलासा, त्या एसओपीच्या बाबतीतला खुलासा त्या ठिकाणी ते करणार आहेत। त्याच पद्धतीने ज्या मराठा आंदोलकांवर आतापर्यंत गुन्हे दाखल झालेत, हे गुन्हे मागे घेण्याबाबतीत शासनाने वेळोवेळी DR निघालेत, परंतु कारवाई झाली नाहीत। या अनुषंगाने काय कारवाई डिव्हिजनल कमिशनर म्हणून मराठवाडा लेवलवर झाली आहे याचा खुलासा आपण त्या ठिकाणी करावा, अन्यथा तात्काळ आपण सगळ्या CP आणि SP या ठिकाणी डिव्हिजनल कमिशनर म्हणून आदेश द्यावेत आणि त्या गुन्ह्यांच्या बाबतीत तात्काळ कारवाई करावी। याच पद्धतीने ज्या तरुणांनी या मराठा आरक्षणाच्या लढ्यामध्ये जवळपास 384 युवकांनी आतापर्यंत बलिदान दिलं, त्याच्यातले मराठवाड्यामध्ये 275 युवक या बलिदानामध्ये आहेत, यांना आर्थिक मोबदला मिळाला पाहिजे आणि तो विभागीय कमिशनरांच्या अधिकृत असलेला विषय आहे। त्यांनी तो तात्काळ मान्य केला आहे आणि त्या राहिलेल्या कुटुंबांना तात्काळ मदत येत्या 24 तासात ते चेक देणार आहेत। याच पद्धतीने काकासाहेब शिंदे आणि जे 384 बांधवांनी बलिदान दिलं, यांच्यासाठी गेल्या 4 मुख्यमंत्री या महाराष्ट्रात बदलले। 2018 पासून सगळ्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं की आम्ही त्या स्मारकासाठी 1 एकर जागा आणि 5 कोटी रुपयाचा निधी देऊ। ज्या बांधवांनी मराठा समाजाच्या उद्धारासाठी आपल्या जीवाची आहुती दिली, बलिदान दिलं, यांचं स्मरण येणाऱ्या पिढ्यांना कायम असावं, याकरता मराठा क्रांती हुतात्मा स्तंभाची स्थापना कायगावच्या गोदावरी नदीच्या किनाऱ्यावर व्हावी, अशी तरुणांची अपेक्षा होती, अशी समाजाची, सर्वपक्षीय समाजाची अपेक्षा होती आणि ती त्यांनी त्या ठिकाणी ती मागणी याच्या अगोदरही 4 मुख्यमंत्र्यांनी मागणी मान्य केली होती, परंतु महसूल प्रशासन ती 1 एकर जागा महसूल डिपार्टमेंटच्या अधिकृत आहेत, ती तात्काळ देण्यासंबंधात त्यांनी आता कारवाई चालू केली आहे। अशा जवळपास 3 मागण्या आणि 4थी मागणी अशी आपली होती की ज्या ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या कुटुंबांना शाश्वत अशी शासकीय नोकरी मिळाली पाहिजे। आपली मागणी होती की त्यांना शाश्वत नोकरी द्या। काहींना त्यांनी परिवहन महामंडळामध्ये नोकऱ्या दिल्यात, पण ज्या तरुणांनी आत्महत्या केल्या, बलिदान दिले, त्यांच्या विधवा महिला या जर का 200, 300 किलोमीटरचा ST महामंडळातला कंडक्टर म्हणून प्रवास जर का करणार असतील तर घरी येऊन त्या कुटुंबाला काय वेळ देतील, त्यांना त्यांच्या मुलांना काय वेळ देतील, अशी भावना आम्ही एक बहिणीचे भाऊ म्हणून त्या ठिकाणी व्यक्त केल्यानंतर त्या उपायुक्तांनी सुद्धा ती भावना समजून घेतली आणि त्यांनी आता शासनाकडे अवलोकन पाठवत आहेत की बाबा या महिलांना परिवहन महामंडळामध्ये कंडक्टर म्हणून नोकरी न देता त्यांची शैक्षणिक अर्हता किंवा त्यांची कुटुंब परिस्थिती पाहता त्यांच्या तालुक्यामध्ये त्यांना शासकीय सर्व संस्थेमध्ये नोकरी कार्यक्रमामध्ये आणि त्यांचं कुटुंब विभक्त होणार नाही, अशी एक भावनिक साथ आम्ही त्यांना त्या ठिकाणी घातली। या 4 मागण्या यांच्या लेवलवरच्या होत्या। सगळ्यात महत्त्वाची मागणी म्हणजे मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्याकरता जे ज्येष्ठ अभ्यासक दाते पाटील उपोषणाला बसले, त्यांनी मागच्या वर्षी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत 47 मिनिटं त्यांनी प्रेझेंटेशन, PPT प्रेझेंटेशन दिलं होतं आणि कशा पद्धतीने मराठा समाजाला शाश्वत आरक्षण मिळेल आणि महाराष्ट्रात जो जातीवाद, मराठा OBC वाद लागला आहे तो संपुष्टात येईल आणि एक बंधू भावाचं नातं जे संविधानाला अभिप्रेत आहे, समता, न्याय, बंधुता, स्वातंत्र्य, ते कसं नांदेल या पद्धतीची भूमिका दाते पाटलांनी वेळोवेळी मांडलेली होती। त्याकरता मुख्यमंत्र्यांनी ते PPT प्रेझेंटेशन समजून घ्यावं
आणि त्या पद्धतीचं संविधानाच्या चौकटीत असलेलं आरक्षण मराठ्यांना द्यावं, अशी एक आमची 5वी मागणी होती. 6वी मागणी आमची अशी होती की ज्या सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा युवकांना या ठिकाणी शैक्षणिक स्किल डेव्हलपमेंटचे कोर्स आहेत, परदेशात जाऊन विविध शैक्षणिक अर्हता प्राप्त करण्याकरता जो काही